महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना हा विषय केवळ आर्थिक लाभापुरता मर्यादित नसून तो त्यांच्या संपूर्ण आयुष्याच्या सुरक्षिततेशी जोडलेला विषय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जुनी पेन्शन योजना बंद झाल्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता, नाराजी आणि अन्यायाची भावना होती. विशेषतः 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त झालेले पण ज्यांची भरती प्रक्रिया 2005 पूर्वी सुरू झाली होती, अशा कर्मचाऱ्यांना हा अन्याय अधिक तीव्रतेने जाणवत होता. कारण त्यांच्या चुकीमुळे नव्हे तर प्रशासकीय विलंबामुळे त्यांना NPS मध्ये टाकण्यात आले होते. 1 नोव्हेंबर 2005 ही तारीख महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत निर्णायक ठरली. या तारखेपूर्वी नियुक्त झालेले कर्मचारी जुनी पेन्शन योजनेत होते, तर या तारखेनंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांवर राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली म्हणजेच NPS लागू करण्यात आली. मात्र अनेक भरती प्रक्रिया 2003 आणि 2004 मध्येच जाहिरात निघून सुरू झाल्या होत्या. परीक्षा, मुलाखती, निकाल, न्यायालयीन प्रकरणे आणि प्रशासकीय कारणांमुळे प्रत्यक्ष नियुक्ती आदेश 2006 किंवा 2007 मध्ये देण्यात आले. यामध्ये कर्मचाऱ्यांचा कोणताही दोष नसताना त्यांना जुनी पेन्शन नाकारण्यात आली. या अन्यायाविरोधात राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी संघटनांच्या माध्यमातून आवाज उठवला. निवेदनं दिली गेली, आंदोलने झाली, शासन दरबारी पाठपुरावा झाला आणि काही प्रकरणांमध्ये न्यायालयातही लढा दिला गेला. दीर्घकाळ चाललेल्या या संघर्षानंतर अखेर महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने 2 फेब्रुवारी 2024 रोजी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला. या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात आशेचा नवा किरण निर्माण झाला आहे. या निर्णयानुसार जे कर्मचारी 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर सेवेत रुजू झाले असले, परंतु ज्यांची भरती प्रक्रिया किंवा जाहिरात 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी सुरू झाली होती, अशा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना स्वीकारण्याचा पर्याय देण्यात आला आहे. हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण तो कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठतेचा आणि त्यांच्या हक्कांचा सन्मान करणारा आहे. मात्र जुनी पेन्शन योजना आपोआप लागू होणार नाही, हे येथे स्पष्टपणे लक्षात घेणे गरजेचे आहे. पात्र कर्मचाऱ्यांना स्वतः पुढाकार घेऊन ठराविक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. यासाठी संबंधित कर्मचाऱ्याने जुनी पेन्शन योजना स्वीकारण्याबाबतचा आपला विकल्प म्हणजेच ऑप्शन फॉर्म भरून तो आपल्या विभाग प्रमुख किंवा कार्यालय प्रमुखांकडे सादर करणे आवश्यक आहे. हा विकल्प सादर केल्याशिवाय पुढील कोणतीही कार्यवाही होणार नाही. ऑप्शन फॉर्म प्राप्त झाल्यानंतर विभाग प्रमुख किंवा कार्यालय प्रमुख संबंधित अर्जाची सखोल तपासणी करतील. नियुक्ती खरोखरच 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या जाहिरातीवर आधारित आहे का? निवड प्रक्रिया त्या जाहिरातीप्रमाणेच झाली आहे का? याची तांत्रिक खात्री केली जाईल. सर्व कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर हा प्रस्ताव नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे पाठवला जाईल. नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या मंजुरीनंतरच जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा अंतिम निर्णय घेतला जाईल. एकदा जुनी पेन्शन योजना लागू झाली की संबंधित कर्मचाऱ्याचे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली म्हणजेच NPS मधील सभासदत्व संपुष्टात आणले जाईल. NPS अंतर्गत जमा झालेली रक्कम कर्मचाऱ्याच्या सामान्य भविष्य निर्वाह निधी म्हणजेच GPF खात्यात वर्ग करण्यात येईल. यामुळे कर्मचारी पूर्णपणे जुनी पेन्शन प्रणाली अंतर्गत येईल आणि निवृत्तीनंतर त्याला निश्चित पेन्शनचा लाभ मिळेल. जे कर्मचारी एका विभागातून दुसऱ्या विभागात बदली होऊन किंवा अन्य सेवेतून सध्याच्या सेवेत रुजू झाले आहेत, अशा कर्मचाऱ्यांसाठी शासनाने स्वतंत्रपणे स्पष्टता दिली आहे. अशा प्रकरणांमध्ये नियुक्ती प्राधिकाऱ्याने संबंधित कर्मचाऱ्याची पूर्वीची सेवा जोडून देण्याचे आदेश आहेत का, याची तपासणी करणे आवश्यक आहे. जर पूर्वीची सेवा अद्याप जोडलेली नसेल, तर अशा प्रकरणांचे प्रस्ताव संबंधित प्रशासकीय विभागामार्फत वित्त विभागाकडे पाठवावे लागतील. पूर्वीची सेवा अधिकृतरित्या जोडून दिल्यानंतरच त्या कर्मचाऱ्यासाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्याची पुढील कार्यवाही करता येईल. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवा पुस्तिका, नियुक्ती आदेश आणि सेवा जोडणी संबंधी कागदपत्रे काळजीपूर्वक तपासून घ्यावीत. आवश्यक असल्यास विभागाकडे लेखी पाठपुरावा करणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. या निर्णयामुळे शिक्षक, लिपिक, पोलीस कर्मचारी, आरोग्य विभागातील कर्मचारी, तांत्रिक कर्मचारी आणि इतर अनेक संवर्गातील हजारो कर्मचाऱ्यांचा पेन्शनचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. अनेक वर्षांपासून मनात असलेली भीती, असुरक्षितता आणि नाराजी आता हळूहळू दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जुनी पेन्शन म्हणजे निवृत्तीनंतरचा सन्मानाने जगण्याचा आधार असल्याची भावना पुन्हा एकदा बळकट झाली आहे. मात्र या संधीचा लाभ घ्यायचा असेल तर पात्र कर्मचाऱ्यांनी निष्काळजीपणा न करता विहित मुदतीत आपले ऑप्शन फॉर्म आणि आवश्यक कागदपत्रे सादर करणे अत्यंत आवश्यक आहे. वेळेत अर्ज न केल्यास किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी राहिल्यास पुढे अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक पात्र कर्मचाऱ्याने या शासन निर्णयाची संपूर्ण माहिती समजून घेऊन त्वरित कार्यवाही करावी, हाच या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा संदेश आहे.